आमच्या पूर्ण टीमला म्हणजे श- एकदम मस्त खेळले सगळे. सगळ्यांची साथीमुळं आम्ही जिंकलो होते. ऑल द बेस्ट तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. हा होता सामनावीर पुणे या संघाचा गणेश. तर अतिशय दमदार खेळ केला गणेशाने. पुढच्या मॅचसाठी गणेशाने अतिशय दमदार खेळ केला. पुढच्या मॅचसाठी त्यांना ऑल द बेस्ट. आणि आता होणारा सामना आपण बघणार आहोत. सातारा 11 खातगुण निसराले विरुद्ध शिवगड पोलादपूर. खूप लांबून संघ आलेले आहेत या भेवडी नगरीत. त्यांचं हार्दिक स्वागत आहे सर्वांचं. राजू पाटील मला तर वाटते महाराष्ट्रातील जे इथे संघ आलेले आहेत पहिल्यांदाच भिवंडी तालुक्यामध्ये मी पाहतोय. महाराष्ट्रातील सर्व संघ भिवंडी तालुक्यामध्ये ते म्हणजे महाराष्ट्र बेलदार भटका समाज अध्यक्ष चषक 2019 भिवंडी या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. सातारा 11 खातगुण निसराळी या संघाने नाणेफेक जिंकून धाडसी निर्णय घेतलेला आहे फलंदाजी करण्याचा. मित्रांनो मैदानामध्ये डान्सिंग अंपायर जात आहेत. या सामन्यासाठी जबरदस्त डान्स बघायला मिळणार आहेत. काल खूप मनोरंजन केलं. षटकार चौकार विकेट व्हाईट बॉल नो बॉल त्यांचा एक आगला वेगळा इशारा देण्याचा एक बघूया मैदानामध्ये चांगली पंचांची भूमिका पार पाडणार आहेत. पंच बजरंग पाटील पंच मुरलीधर जाधव. काल खूपच डान्स केली त्याने सर्वांची मन जिंकली. विजय आणि सूर्या ही जोडी खेळपट्टीवर आहे. क्षेत्ररक्षण लावलं जाते. यष्टीरक्षक स्टंप पासून दूर आहे. वेलकम राजेश कारभारी आपलं हार्दिक स्वागत आहे. 40+ मध्ये 4 बंधू उमेश कारभारी राजेश कारभारी संतोष कारभारी दिलीप कारभारी आणि चांगली कामगिरी देखील आहे श्री कालिका माता 40+ खारबाव या संघाची 40+ भिवंडी तालुक्यामध्ये. क्षेत्ररक्षण आपण जर बघितलं यष्टीरक्षक स्टंप पासून दूर आहे. थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक आहे. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेले आहे. फर्स्ट बॉल टू गो. चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित उचली घेतोय. हॅलो आणि पंचांनी वॉर्निंग दिलेली आहे. पहिला बाउन्सर टाकून झालेला आहे. पहिला बाउन्सर टाकून झालेला आहे. पहिली वॉर्निंग पंचांनी दिलेली आहे. अतिशय उत्कृष्ट चेंडू होता. राजू पाटील हे देखील गोलंदाज ब्रह्मास्त्र आहे क्रिकेट मधलं. राईट आर्म वरती विकेट अप्पर कट खेळलेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. झेलला तिसऱ्या प्रयत्नामध्ये टिपलेला आहे. अजून एक धक्का. पहिला फलंदाज बाद होते. अंपायर मनोरंजन करताना आणि कॉलेजच्या दिवसाची आठवण करून देणारा त्यांच्या. काय माहित आता कुठे असणार. एक मनोरंजन करताना इथे पंचांद्वारे सचिन यांच्याकडून तब्बल गणेश याला 500 रुपयाचा पारितोषिक गेलंय. गणेश आपण यायचं आहे ज्याने फास्टेड 50 अर्धशतक ठोकलेल्या 12 चेंडूंमध्ये. पुणे संघाचा गणेश आपण यायचं आहे. 500 रुपयाचा पारितोषिक सचिन यांच्याकडून आहे.
अनिल येतोय. हा देखील पोलीस दलातील एक नामांकित पोलीस देखील आहे, महाराष्ट्र पोलीस दलातील. याने पुरस्कार देण्यासाठी मी या स्पर्धेचे विनोद दादा मोहिते साहेबांना विनंती करणार आहे. 500 रुपयाचं पारितोषिक जे सचिन यांच्याकडून आम्हाला गणेश हे ज्या 12 चेंडूंमध्ये 50 धावांसाठी आलेले आहे ते आम्ही बहाल करतोय. तब्बल तिसऱ्या चेंडूवर स्वतःचं खातं खोलतोय आणि संघाचं खातं खोलतोय. संघाचं खातं खोलतोय तिसऱ्या चेंडूवर. पहिला फलंदाज बाद झाला होता विजय 0 त्यानंतर सूर्या याने आपलं खातं खोललेलं आहे तब्बल तिसऱ्या चेंडूवर. पहिला चेंडू डॉट बॉल, दुसरा चेंडू विकेट आणि तिसऱ्या चेंडूवर 1 धाव. चांगली गोलंदाजी अनिकेत याची. हुक केलेला हवेमध्ये चेंडू जातोय स्क्वेअर लेग डीप सीमारेषेच्या बाहेर की नाही बघायचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. असं वाटलं होतं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण. संघासाठी 2 धावा वाचवते तिथला क्षेत्ररक्षक. धावसंख्या वाढते 3. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा सज्ज होतो अनिकेत. पुन्हा त्या हुक करण्याचा प्रयत्न होता. फारसं तेवढं चान्सेस नसतात फास्टच बॉलरला एवढं खेळणं. आणि जगाचा जर विचार केला तर फास्ट कटली वॉच, त्यानंतर बॅटली, शेनबॉर्न, शेनटेट, डेलस्टेन, मकाय एंटीनी, चामिंडावास यांनी छाप सोडली होती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. ऍब्सोल्युटली ट्रू राजू पाटील. मात्र इंटरनॅशनल गेम सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा जो विश्वविक्रम आहे तो ब्रेट ली याच्या नावावर बिंगा 89 या नावाने संबोधलं जायचा. सर्वात फास्टेस्ट डिलिव्हरी जर कोणी टाकली असेल तर ब्रेट ली ऑस्ट्रेलियाचा. एसटी रक्षक आपण जो रुमाल बांधलेला आहे तो काढायचा आहे. एसटी रक्षक 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. पुन्हा एकदा अनिकेत सज्ज. बॅटच्या मधोमध घेतल्या चेंडूला. चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. बघा मिथुनदा आला होता अंगात. अतिशय जबरदस्त डान्स करताना मैदानामध्ये. कालच्या दिवसात देखील खूप इम्प्रेस केला होता या पंचांनी. खूप मनोरंजन केलं होतं आणि पाहिजेच. अगदी बरोबर राजू पाटील. भारतामध्ये सध्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचा आपण जर विचार केला तर एकमेव पंच आहे ज्याचं आवर्जून नाव घेतलं जातं. त्याने भिवंडी तालुक्यामध्ये खूप स्पर्धा त्याने कव्हरेज केलेली आहे, तो म्हणजे गोट्या. तसंही क्रिकेट हा मनोरंजनात्मक खेळ आहे. त्यानंतर असे जर अंपायर पंच असतील तर अजूनही त्याला एक शिरपेच तर धावसंख्या होती ती 7. राजू पाटील मला अजून आठवण होते ती म्हणजे कॅरेबियन डान्स वेस्ट इंडिजचे खेळाडू, नागिन डान्स बांगलादेशचे खेळाडू. आणि डान्सर अंपायर जेव्हा डान्सिंग करत असतात तेव्हा आगला वेगळा एक इशारा देण्याचा त्यांचा जो इशारा असतो तो म्हणजे बिली बावडन न्यूझीलंड आणि डेव्हिड शेपर्ड.
मित्रांनो, माझ्या समवेत जयवंत पाटील गेली 12 वर्षापासून भिवंडी, ठाणा, कल्याण इत्यादी ठिकाणी कित्येक मेगा इव्हेंटमध्ये आपल्या खणकर आवाजाची क्रिकेट कॉमेंट्रीमध्ये छाप सोडलेले असे ते म्हणजे जयवंत पाटील या परिसरातील एक सुमधुर आवाज आणि एक्सपर्ट स्कोरर अल्पेश. मित्रांनो, अजून एक गिफ्ट टॅम्पर वाढलेलं आहे. बजरंग पाटील यांच्याकडून एक आकर्षक गिफ्ट टॅम्पर आम्हाला स्पॉन्सर झालेले आहे. लहू दादा राम चव्हाण यांच्याकडून देखील गिफ्ट टॅम्पर आम्हाला स्पॉन्सर झालेले आहे. आणि गणेशजी मोहिते यांच्याकडून देखील एक गिफ्ट टॅम्पर. म्हणजे एकंदरीत मी तुम्हाला अगोदरच घोषित केलं होतं की गिफ्ट टॅम्पर मध्ये जसजशी स्पर्धा अंतिम टप्प्यात येईल तशी वाढ होणार आहे आणि तब्बल 8 गिफ्ट टॅम्पर मिळणार आहेत सामनावीराच्या पुरस्कारासाठी. आणि भिवंडी तालुकाच असं आहे की इतर तुम्ही ठिकाणी जाल तेव्हा फक्त तुम्हाला ट्रॉफी मिळेल, मात्र भिवंडी तालुक्याचा आगला वेगळा उपक्रम बघायला मिळतोय. महाराष्ट्रातील नव्हे तर भारतामध्ये टेनिस बॉलच्या स्पर्धा आहेत. सर्वात जास्त गिफ्ट टॅम्पर देण्याचा पराक्रम आहे भिवंडी तालुक्याच्या नावावर. काय वाटते राजू पाटील? अगदी बरोबर. पुन्हा एकदा सज्ज होत आहे किरण. हवेमध्ये आहे चेंडू. चेंडू फर्स्ट स्लिप कडे आहे आणि झेलबाद. बघा, बंधूची विकेट घेतलेली आहे. मी मगाशीच उल्लेख केला होता, बंधूंनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये. धाव संख्या धावपलकावर आहे. पाहतो आपण 7-2 गड्यांच्या मोबदल्यात. क्रिकेट नाव 7 अक्षराने बनलेलं आहे. सी फॉर कॉन्ट्रीब्युशन, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, आय फॉर इंटेलिजन्स, सी फॉर कंट्रोल, के फॉर नॉलेज, ई फॉर एनर्जी अँड टी फॉर टेम्परामेंट. गोलंदाज किरण दुसरे षटक प्रगतीपथावर. बाद झालेले फलंदाज विजय आणि सूर्या. खेळपट्टीवर जी जोडी आहे ती अनिल आणि महादेव. गोलंदाज किरण. अनिकेत याने पहिले षटक हाताळलं, 6 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला आणि किरण दुसऱ्या षटकामध्ये दुसरे यश मिळवून देतो आपल्या संघाला. अतिशय उत्कृष्ट चेंडू, वेगवान चेंडू होता. साप चकित करतोय फलंदाजाला. निर्धाव चेंडूची समाप्ती. अगदी अलदार जोसेफची आठवण करून देणारा चेंडू होता. त्याने काल एक विक्रम केला होता IPL मध्ये. जवळजवळ 3.4 चेंडूमध्ये 12 धावा देत 6 गडी टिपले होते. हैदराबादचे जोसेफ जोमत आणि हैदराबाद कोमत असे एक हेडलाईन होती टीव्हीवर. अगदी बरोबर राजू पाटील. जी गोलंदाजी केली होती मला अजून आठवण होते. चामिंडा वास सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आहे इंटरनॅशनल एक दिवसीय क्रिकेट मधली. राईट आर्म ओव्हर द विकेट. श्रीलंकेचा हा डावखुरा महान गोलंदाज चामिंडा वास. पंतंत व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1+1 2 धाव मिळणार आहेत. धावसंख्या वाढते 9. सातारा आणि पोलादपूर अशी लढत सुरू आहे मैदानामध्ये. नाणेफेक जिंकून सातारा संघ सुरुवातीला फलंदाजी करताना मैदानामध्ये. किरण ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न. अंधेरे में तीर चलाने की कोशिश. कहीं पे निगाह और कहीं पे निशाना. डॉट बॉल. धाव पलकावर धावा कायम आहेत 9.
राजू पाटील खर तर गोलंदाज जेव्हा चेंडू रिलीज करीत असतो तेव्हा फलंदाजाचा स्ट्रॉंग झोन कुठे वीक झोन कुठे ते गोलंदाजाला अवश्य माहिती असणे जरुरी असते क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर चेंडूला शॉर्टम पुल केलेला आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. अतिशय सुंदर डान्स, परंतु नागिन जमिनीवर लोळते, तुम्ही वरूनच हात मिरवतात. जरा जमिनीवर लोळून डान्स केला तर अजून त्याला शोभा येईल. काही असो, अतिशय मनोरंजन करताना येते आमचे लाडके पंच. धावसंख्या वाढते 15. षटकार महादेव याच्या बॅट मधून आलेला आहे. गोलंदाज किरण. लॉंग रन अप व्हीआयपी डाईज एंडच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस. ऑफिस टोस चेंडूला फ्लिक केलेला आहे. चेंडू येतोय डीप मिडॉनला, फेक करतोय. फक्त एकच धाव मिळेल फलंदाज महादेव याला. धावसंख्या वाढते 16. किरण फुलटॉस चेंडू होता. चेंडू जातो फाईन लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एक धाव मिळेल. धावसंख्या हलूच पुढे सरकताना धाव फलकावर 17 धावा. षटक समाप्तीचा इशारा येतोय. डावी यष्टीवरचा फुलटच चेंडू होता. हवा तसा समाचार घेता आला नाही त्या फलंदाजाला. एक मेजवानी होती फलंदाजासाठी. धावसंख्या मात्र स्थिर आहे ती 17. AB डिव्हिलियर्स याचा जर्सी नंबर. येस, राजू पाटील एक दिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर दोन्ही विक्रम अजून अबाधित आहेत. फास्टेस्ट 50 16 चेंडूंमध्ये आणि 31 चेंडूमध्ये तब्बल फास्टेस्ट सेंचुरी ठोकण्याचा 360 डिग्रीने खेळणारा फलंदाज AB डिव्हिलियर्स, अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स, साऊथ आफ्रिकेचा. साऊथ आफ्रिका खूप मजबूत संघ आहे, परंतु आजपर्यंत एकही वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. एक चोकर संघ आहे. बरोबर राजू पाटील. सर्वात जास्त वर्ल्ड कप जिंकलेले आहेत ते कांगारू ऑस्ट्रेलिया या संघाने 5. भारतीय संघाने 2 जिंकले आहेत. मेन इन ब्ल्यू. कॅरेबियन वेस्ट इंडिज संघाने 2 जिंकलेले आहेत. श्रीलंका संघाने 1 जिंकलेला आहे. कारण आतापर्यंत जे वर्ल्ड कप झालेले आहेत त्यामध्ये न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका यांना वर्ल्ड कप जिंकता आलेलं नाही. आणि आताच नुकत्याच काहीतरी 1.5 ते 2 महिन्यात वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. अगदी बरोबर. मे महिन्यामध्ये वर्ल्ड कपला प्रारंभ होणार आहे. इंग्लंड वेल्स इथे ही स्पर्धा होणार आहे. 3 महिने या स्पर्धेचा कालावधी असेल आपल्या माहिती करिता. चेंडू लेग स्टिक सोडून जातोय. पंच बजरंग पाटील यांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक आगळा वेगळा अंदाज आहे पंचांचा वाईट देण्याचा देखील. आणि चौकार षटकार जर लागला तर डान्सने त्या राजू पाटील व्हाईट देण्याचा जो इशारा होता बिली बावडन याची आठवण करून देणारा इशारा आपण बघितला मैदानामध्ये. पुन्हा एकदा पंचांचा एक व्हाईट बॉलचा इशारा येतोय.
धावपलकावर धावा आहेत 19. अभिषेक राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू येतो मिड ऑनला. लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक झेपावते. चांगले क्षेत्ररक्षण करते. जमिनी लगत फटका खेळला होता व्हीच्या शेप मध्ये, व्हीच्या आकारामध्ये. धावसंख्या आलोच पुढे सरकताना पाहतोय 20. चेंडूला शेवटच्या मोमेंट्सला फक्त स्लॅश केलेलं. स्क्वेअर स्टॉर्टमेंट सीमारेषेच्या बाहेर जातो. अतिशय फास्ट आउटफील्ड. 4 धावांसाठी चौकार. अतिशय सुंदर फटका होता. थर्डमॅन कडे जाणारा चौकार. धावसंख्या वाढते 24. बरोबर 2 डझन धावा धावपलकावर. अभिषेक चेंडूला शॉर्ट ऑन फुल केलेला आहे. चेंडू डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक झेपावतोय. फेक करतोय. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न मात्र सुखरूप. 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. चपल रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या वाढते 26. स्विंग केलेला आहे चेंडूला. अप्रतिम झेल टिपलेला आहे तिथे बघायला मिळतोय. एक सोडतोय आणि दुसरा बॅकअप करतोय आणि झेल टिपतोय. मैदानामध्ये पाणी पुरवायचं आहे. पाणी घेऊन जायचं आहे मैदानामध्ये. धावसंख्या मात्र स्थिर आहे ती 26. धावफलकावर धावा आल्या 26. आणि आम्हाला तो आठवतोय जलप्रलय 26 जुलै 2005. सर्वांची तारांबळ उडाली होती. वरुण राजाने अगदी कहर बरसला होता. 26 जुलै 2005. दोन्ही पंच पाहू शकता मैदानामध्ये चर्चा करताना. इंटरनॅशनल क्रिकेट प्रमाणे मुरलीधर जाधव आणि बजरंग पाटील. धावपलकावर धावा आहेत 26. तिसरे षटक प्रगती पथावर आहे. अप्रतिम झेल टिपला होता.
साजन आणि अर्जुन हे जे दोन क्षेत्ररक्षक होते, साजन याने झेल सोडला होता, मात्र अर्जुन याने बॅकअप केला आणि अप्रतिम झेल टिपला डीप मिड ऑनला. अर्जुन येतोय नवीन फलंदाज. अभिषेक हेरिगो उडापाटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, जोरदार अपील केलं जाते. नॉट इम्प्रेस टू अंपायर. एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर पाहतोय 27. पुन्हा एकदा अभिषेक राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू हुक केलेल्या हवेमध्ये, लॉंग लेग सीमारेषेवर झेल सुटतो. एक संधी होती गडी बाद करण्याची, दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या वाढते 29. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 29 धावा धावफलकावर आहेत. मित्रांनो, ओम फोटो लाईव्हला आपण सबस्क्राईब करा. आयकॉन बेल आपण क्लिक करा. आपल्याला न्यू व्हिडिओ येतच राहतील. चेंडू सीमा षटकार आणि षटकारने धावसंख्या वाढते. दरम्यान आगमन झालेले आहे. ज्यांच्याकडून आम्हाला आकर्षक कॅप स्पॉन्सर झालेली आहे ते म्हणजे श्री कालिका माता खारबाव या संघाचे सर्वेसर्वा प्रदीप जोशी, सल्लागार भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ या संघटनेचे आपलं हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र बेलदार भटका समाज अध्यक्ष चषक 2019 मध्ये चेंडूला हुक केलेला आहे. चेंडू जाते स्क्वेअर लेग डीप सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या वाढते. जबरदस्त फटकेबाजी बघायला मिळते. फलंदाज अनिल याच्या बॅट मधून पाहतो आपण. जबरदस्त 2 फटके खेळलेले आहेत. 10 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पुन्हा
षटकारणीची धावसंख्या वेगाने भरारी घेते 45 जबरदस्त अटॅकिंग क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट बघायला मिळतोय. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड अनिल याच्या बॅट मधून 3 चेंडूंचा सामना केलेला, 2 षटकार 1 चौकारणीशी जबरदस्त फलंदाजी अनिल. 25 धावांवर तब्बल खेळतोय, क्वार्टर सेंचुरी झलकावलेली आहे. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण बघायला मिळते. धावपलकर धावा आहेत 45. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. काय फलंदाजी बघायला मिळते. शेवटच्या मध्ये आक्रमण केलेले आहे. स्फोटक फलंदाजी करताना फलंदाज अनिल. धावसंख्या वेगाने वाढते 49. आता मात्र एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल केलेली आहे ती सातारा 11 संघाने. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत अतिशय उत्कृष्ट चेंडू होता. बघूया पंचांचा काय इशारा येतोय आणि फलंदाज धाव. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर अविनाश. चेंडूला आडव्या बॅटने खेळलेला ऑन साइडला चेंडू जातो डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक झेपावतोय, फेक करतोय. त्यावर 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या वाढते 51 आणि 52 धावांचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी शिवराय गड पोलादपूर या संघाला. हॅलो 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 हॅलो. यानंतर जो सामना होणार आहे वंशिका 11 नाशिक आणि अद्वैत. यानंतर जो सामना होणार आहे वंशिका 11 नाशिक आणि खामगाव. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे आहे नाणेफेक करण्यासाठी.
वंशिका 11 नाशिक आणि खामगाव. वंशिका 11 नाशिक संघाचा कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. ती सातारा 11 खातगुण निसराळे या संघाने. चेंडू हवेमध्ये आहे मिडॉनला आणि सेफ हॅन. पहिलेच चेंडूवर गडी बाद करून देतोय महादेव. इथे एक संघाला सफलता मिळवून देतोय. 52 धावांचं लक्ष आहे. आस्किंग रन रेट जर बघितला आपण तर 13.00 च्या गतीने धावा जमा कराव्या लागतील जर सामना जिंकायचा असेल शिव रायगड पोलादपूर या संघाला. पुढचा फलंदाज राहुल खेळपट्टीवर. नॉन स्ट्राईकला असणार आहे.
सामना करण्यासाठी सज्ज होते तो अजिंक्य. कार्पेटच्या सहाय्याने लॉंग ऑफला आणि हा चौकार. अतिशय प्रेक्षणीय फटका अगदी विराट कोहलीच्या अंदाजाने अजिंक्यच्या बॅट्समधून. चौकाराने खातं खोलतंय स्वतःचं आणि संघाचं देखील खातं खोलतोय. धावसंख्या होते ती 4 एक गड्याच्या मोबदल्यात. एक उंच पुरा गोलंदाज महादेव. आणि अजिंक्य यांची आम्हाला आता नुकतीच माहिती आलेली आहे की एक पोलादपूर मधील एक नामवंत खेळाडू आहे आणि त्या नावानिशीच खेळ करताना इथे बघतोय आपल्याला अजिंक्य. धावसंख्या होती ती 14. जसे भेवंडी तालुक्यामध्ये खूप नामवंत असे खेळाडू आहेत, त्याच पद्धतीने पोलादपूर या परिसरातील अजिंक्य एक नामवंत खेळाडू आहे आणि त्या नावानिशीच अनुसरून फलंदाजी करतोय. टिट फॉर टॅट च्या पद्धतीने ते जसंच तसे उत्तर दिले जाते. सातारा 11 खातगुण निरसाली या संघाला. पुन्हा एकदा महादेव. पुन्हा एकदा शपल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू उलकावणी देतोय. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेकडे. आर पार चौकार. धावसंख्या होते ती 18. अगदी हल्ला बोल केलेला आहे अजिंक्य यांनी. ताबडतोड बल्लेबाजी इथे करताना अजिंक्य 4 चेंडूंचा सामना केला आणि 4 चेंडूंमध्ये तब्बल 18 धावा सोपून काढलेल्या आहेत आणि धावसंख्या देखील होते ते 18. विराट कोहली याचा जर्सी नंबर. भारताचा करंट कर्णधार कॅप्टन. सध्या IPL मध्ये आरसीबीचा कॅप्टन. मात्र आरसीबीला अजूनपर्यंत एकही सामना जिंकता आला नाही IPL मध्ये. पुन्हा एकदा महादेव. पुन्हा त्या कार्पेटच्या सहाय्याने चेंडू येते लॉंग ऑनला. बघूया त्याच्यावर 1 धाव पूर्ण होते. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण तिथे संघासाठी 2 धावा वाचवतोय. या 2 धावांनी धावसंख्या होती ती 20 आणि षटक समाप्तीचा देखील इशारा होते आमचे पंच. आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. धाव फलकावर धावा झाल्या त्या 20 आणि T20चा पहिला कर्णधाराचा जर विचार केला तर वीरेंद्र सहवाग 2006 ला यांनी कर्णधार पद भूषवले होते. त्यानंतर मात्र महेंद्रसिंग धोनी 2007 ला आणि त्याच्याच नेतृत्वाखाली 2007 ला वर्ल्ड कप देखील जिंकला होता. पहिला वर्ल्ड कप T20चा. अठरा चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. वेल बिगिनिंग हाफ डन. सुरुवात चांगली झालेली आहे. बघूया शेवट कशा पद्धतीने करतायत दोन्ही फलंदाज. अर्जुन येतोय दुसरं षटक घेऊन. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं. बघूया काहीतरी कानमंत्र देताना. 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. चला वेळ कमी आहे आमच्याकडे. डिस्कशन करू नका फलंदाज. पंचांनी देखील ट्रिक वॉर्निंग द्यायची आहे तिथे जागेवरच.
18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. अर्जुन आपल्या बॉलिंग मार्कवर हवेमध्ये आहे चेंडू. चेंडू लॉंग ऑफच्या वरून बघूया, त्याच्यावर 1 धाव पूर्ण होते. सहजगत्या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या होती ती 22. आता मात्र 17 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. सामना 60-40च्या अवस्थेत. 60-40 तसाही आकडा खूप महत्वाचा आहे. पुन्हा एकदा हुक केलेला आहे चेंडू. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. चौकार. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने हा जाणारा सनसनाटी असा चौकार. अजूनही 16 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे फलंदाजी होते असं वाटतंय की सामना शिवरायगड पोलादपूर हा संघ जिंकेल. ज्याप्रमाणे फलंदाजी होते दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे, सर्व खेळाडूंचे आणि सर्व प्रेक्षकांचे मी हार्दिक स्वागत करतोय. अध्यक्ष चषक 2019 भिवंडी. निर्धाव चेंडू. अतिशय वेगाने वारे वाहताना मैदानावर पर आवर्स 200 किलोमीटर्स च्या गतीने वारे वाहताना पुन्हा एकदा सज्ज होता अर्जुन. कट करण्याचा प्रयत्न. अप्पर कट केलेला आहे चेंडूला. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट कडे. बघूया त्याच्यावर 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. तिसरी धाव घेतात आणि तिसरी धाव देखील पूर्ण. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये. वन रन शॉट. पंचांची तीक्ष्ण नजर. धावसंख्या होते ती धावसंख्या होती ती 28. धाव फलकावर धावा आल्या त्या 28. आम्हाला आठवण झाली ती राष्ट्रीय विज्ञान दिन, नॅशनल सायन्स डे 28 फेब्रुवारी म्हणून गणला जातो. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होताना अर्जुन. धावसंख्या मात्र स्थिर आहे ती 28. नॅशनल सायन्स डे म्हणून संबोधले जाते 28 फेब्रुवारी. कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सेकंड स्लिप कडे. त्याच्यावर 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या होती ती 29. धाव फलकावर धावा आल्या 29 आणि आम्हाला आठवण झाली भारताचे घटक राज्य आहेत ते 29. त्यामध्ये महाराष्ट्राचा 2रा क्रमांक लागतो क्षेत्रफळामध्ये. 1 नंबर राजस्थान. पुन्हा एकदा सज्ज अर्जुन. पुन्हा अपर कट केलेला आहे चेंडूला. चेंडू जातोय स्वीपर कडे आणि हा चौकार. धावसंख्या होते ती 33. नेल्सन फिगर डबल 3 आणि षटक देखील इथे समाप्त झालेला आहे. बारा चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे.
धावसंख्या, कारण धावसंख्या झालेली आहे ती 33. 12 चेंडू 19 धावा. 19 फेब्रुवारी 1630 शिवजयंती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. इतिहासाच्या पानावर, विश्वासाच्या प्रमाणावर, मातीच्या कणावर आणि रयतेच्या मनावर ज्यांनी राज्य केले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस 19 फेब्रुवारी 1630. कारण आपण बघतोय सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज येतो वैयक्तिक पहिल्याने सांघिक षटक घेऊन. अनिल येतोय. महाराष्ट्र दलामध्ये पोलीस म्हणून कार्यरत आहेत. 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. चला वेळेनुसार सहकार्य करायचं आहे दोन्ही संघांनी. फलंदाज चर्चासत्र थांबवायचं आहे, कारण आम्हाला आजच अंतिम सामना खेळवायचा आहे. कालच्या दिवसात आपण बघितलं तर लक्ष्मीनगर अहिरे हा संघ अंतिम सामन्यात त्यांनी प्रवेश केलेला आहे. बघूया आजच्या दिवसात ना कुठला संघ निघतोय ते. अनिल आपल्या बॉलिंग मार्कवर अगोदर शफल क्रॉस झालेला होता, त्याच्यावर बघूया पंचांचा इशारा काय येतोय. लेग बायचा इशारा. यस, एक अतिरिक्त धावसंख्या होते ती 34. अजूनही 18 धावांची आवश्यकता उरलेल्या 11 चेंडूंमध्ये. चेंडू हवेमध्ये आहे, बघूया. अनेक लॉंग ऑनला सुरेख झेल. पकडा कॅच आणि जिंका मॅच हे समीकरण बघायला मिळतं आपल्याला. सातारा 11 खातगुण निसराले या संघाकडून. आता मात्र 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 18 धावा. अजूनही सामना 50-50 अवस्थेत आहे. इथून कोण सामना जिंकेल हे सांगू शकत नाही. दरम्यान नवीन फलंदाज येतोय, सूरज येतोय नवीन फलंदाज. दुपारचं वातावरण आहे, सूर्यदेव आग ओकतोय आणि हा सूरज कशा पद्धतीने फलंदाजी करतोय ते बघायचं आहे. टाइम कन्सर्न प्लीज, वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. 10 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. चला वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. आपल्याला वारंवार सूचित करून देखील आपण दुर्लक्ष करत असाल तर आम्हाला पॅनलाइज करावं लागेल. अनिल करण्याचा प्रयत्न होता, अगोदरच सफल झाला होता. बघूया पंचांचा निर्णय. वाईटचा इशारा येतोय. एक
अनुभवी पंच. धावसंख्या होते ती 35. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 17 धावा. पुन्हा एकदा हुक केलेला आहे चेंडूला. चेंडू जातोय फाईन लेग कडे आणि बघूया तिथे थोडस गचाड क्षेत्ररक्षण थांबवलं होते तिथे फिल्डर. 2 धावा पूर्ण करतायत. धावसंख्या होती ती 37. 15 धावांची आवश्यकता आहे उरलेल्या 9 चेंडूंमध्ये. 9 चेंडू 15 धावा. हे 3 चेंडू खूप महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न. 9 चेंडू पंचांचा इशारा. यस बघूया क्षेत्ररक्षणाचा काहीतरी तिथे स्क्वेअर लेग पंचांचा क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी पंचांचा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. काल देखील या पद्धतीचा नो दिला होता लेग साइडला. लेग साइडला 3 जर क्षेत्ररक्षक असेल तर पंच त्याला नो बॉल घोषित करतात. जर 3 जर क्षेत्ररक्षक लावले असतील तर नो बॉलच आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. काल अशा पद्धतीने दिला होता नो बॉल.
सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच सामन्याला त्वरित सुरुवात करायचे, बेले संदर्भात सहकार्य करायचं प्लीज मित्रांनो. अतिशय भव्य दिव्य असं आपण आयोजन पाहतात. नऊ चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल जी धावांची आवश्यकता आहे ती 15. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर अगेन्स्ट.
चेंडू हवेमध्ये बघूया, क्षेत्ररक्षक झेपावतोय. खराब क्षेत्ररक्षणाने त्याचा फायदा घेतलेला आहे. दोन्ही फलंदाजांनी 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या वाढते 39-39. अतिशय रंगतदार सामना आपण पाहतोय दोन संघांमध्ये. सातारा 11 वर्सेस शिवरायगड पोलादपूर या दोन संघांमध्ये सामना सुरू आहे. शिवरायगड पोलादपूर या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 8 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. ऑन द खेळला हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेपत धावसंख्या वाढते, वेगाने वाढते. 43. 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार सामना पाहतोय दोन संघांमध्ये. बघूया सामन्यामध्ये चुरस रंगत अजून कायम आहे. दोन्ही संघांना इथून समान संधी आहे. मात्र दोघांमध्ये जी भागीदारी झालेली आहे, महत्वपूर्ण भागीदारी पाहतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गोलंदाज अनिल. चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू मिडल ऑफ द बॅट घेता आला नव्हता. 1 धाव पूर्ण केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण 38 सर्कल मध्ये. धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय धावपलकावर. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 44. 8 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित शेवटचा अंतिम षटक शिल्लक आहे. 6 चेंडू आणि 8 धावा. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात महाराष्ट्र बेलदार भटका समाज अध्यक्ष चषक 2019 स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन. आणि या समाजाचे अध्यक्ष आहेत रमेशजी जाधव. सातारा जिल्हा अध्यक्ष संतोषजी चव्हाण. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष राजू चव्हाण. या स्पर्धेचे मेन ऑर्गनायझर मुख्य आयोजक ठाणे जिल्हा अध्यक्ष विनोदजी मोहिते. पालघर जिल्हा अध्यक्ष प्रकाशजी जाधव यांच्या वतीनं खरोखर अतिशय भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. यानंतर जो सामना होणार आहे तो म्हणजे वंशिका 11 नाशिक आणि खामगाव. दोन्ही संघ करणारे टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचे आहे. वंशिका 11 नाशिक अदैवत खामगाव. अद्वैत खामगाव आणि वंशिका 11 नाशिक. चेंडूला ऑन द खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फक्त 1 धाव मिळेल. आता मात्र 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. रंगतदार अवस्थेमध्ये लढत प्रेक्षकांना बघायला मिळते. मात्र अजूनही सामना संपलेला नाही. दोन्ही संघांना 50-50 चान्सेस, समान संधी आहे सामना जिंकण्याची. मुळातच क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. यस, या गोलंदाजाने अशा पोझिशन मध्ये, सिच्युएशन मध्ये खूप सामने जिंकून दिलेले आहेत. मात्र त्या स्पर्धा वेगळ्या होत्या, ही स्पर्धा वेगळी आहे. पाहूया, क्रिकेटमध्ये काही घडू शकते. एनिथिंग कॅन हॅपन. जोपर्यंत आय थिंक शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणे उचित ठरत नाही. पाहतो आपण, बघूया गोलंदाज धर्मा बापू. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे 7. चेंडूला फक्त हलक्या हाताने खेळलेल्या पहिली धाव पूर्ण करतोय. चेंडू जातोय बॅकवर्ड शॉर्ट लेगला. डीप मधून क्षेत्ररक्षक झेपावतोय, फेक करतोय आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आता मात्र उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची आवश्यकता आहे ती 5. यस, गोलंदाज जितका चांगला आहे तितकीच मात्र जी फलंदाजी आहे ती देखील चांगली आहे. पोलादपूर शिवरायगड या संघाची अजिंक्य हा फलंदाज चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. बघूया फिनिशर ठरतोय की नाही बघायचं आहे. मोठा फलंदाज आहे अजिंक्य. भारतात अजिंक्य रहाणे याचं नाव खूप इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये गाजलेलं आहे. चांगली कामगिरी केलेल्या मुंबईचा सुपुत्र आहे अजिंक्य रहाणे.
4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज धर्मा बापू चेंडूला ऑन द अप खेळलेला आहे. चेंडू जाते सीमा रेषेकडे खरा आणि आता मात्र हा जो चौकार राजू पाटील निश्चितच या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरेल. जिथे एक धाव तिथे जे चक्क 4 धावा मिळतात. क्रिकेटमध्ये कधी कधी लक फॅक्टर पाहतो आपण, नशिबाची साथ देखील लाभावी लागते आणि नशिबाची साथ इथे लाभते शिवरायगड पोलादपूर या संघाला. आता मात्र फक्त एका धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. स्कोर लेवल झालेला आहे 3 चेंडू आणि विजयापासून 1 धाव दूर आहे तो पोलादपूर शिवरायगड हा संघ. चेसिंग कंपल्सरी आहे, लक्षात घ्यायचं आपण. 3 चेंडू शिल्लक आहेत, एका धावेची आवश्यकता आहे. चमत्कार वाचू शकते इथून सातारा इलेव्हन या संघाला. हा सामना जर जिंकायचा असेल चमत्कार करावा लागेल. 3 चेंडू 1 धाव तो चौकार आहे तो सामन्याचा टर्निंग पॉइंट कदाचित ठरू शकते. सामन्यावर वर्चस्व प्राप्त करताना पाहतोय पोलादपूर संघ. चेंडूला बॅक पुढे जाऊन कट केला आणि ह्या शिवरायगड पोलादपूर. येस, मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच या सामन्यामधला अतिशय जबरदस्त कामगिरी सलामीला येऊन आपल्या संघासाठी तब्बल 29 धावांची नाबाद ज्यांनी खेळी साकारलेली आहे तो म्हणजे पोलादपूर या संघाचा एक मोठा खेळाडू आहे अजिंक्य. बघा या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सर्व संघांना भोजनाची उत्तम व्यवस्था आहे आणि ज्यांनी कोणी भोजन केलेलं नसेल तर भोजन करून घ्यायचं आपण. कैलासवासी विकास केसरीनाथ पाटील स्टँड मध्ये भोजनाची व्यवस्था सुरू आहे. आपण भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. हार्ड लक सातारा इलेव्हन पोलादपूर शिवरायगड या संघाचा सामनावीर आहे तो म्हणजे अजिंक्य. आपण यायचं आहे